तुषार पवार समलोचन कक्षाकडे यायचंय. तुषार पवार चालू असलेला सामना पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आहे. दुसरा सामना तुमच्या भेटीसाठी. मुक्ते विपक्ष बोरगाव. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात आपल्याला. एक वासरेखोंड्यातील एक परिसरातील मुक्ते संघ, मोठं नाव या संघाचं देखील आहे. जाऊया मैदानामध्ये. चांगली मॅच पाहायला मिळणार आपल्याला. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार प्रतीक. त्याचा सामना करणार तो म्हणजेच फलंदाज ललित. पहिला चेंडू आडव्या बॅटने स्वीप केलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खराब असली तरी व्हॉलेंटियर्स 4 धावा आहेत का? नाही ना. ठीक आहे, निश्चितच अडवण्यामध्ये यश मिळालंय. 3 धावा मिळाल्यात या चेंडूवर. 3 धाव्याने धावांचा श्रीगणेशाय झाला. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणामुळे चौकार तर नाही आला, परंतु 3 मात्र यशस्वीरित्या धावून काढल्यात. ते म्हणजे बोरगाव या संघाने. चांगली सुरुवात मी तर म्हणेन बोरगावसाठी. तुषार पवार चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. शांत खेळ मैदानामध्ये. पुढचा चेंडू प्रत्येकाचा पुनर्शहा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. निश्चितच नो चेंडू घोषित केलाय. आणि आता मात्र खराब कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक कडून. कुठेतरी मोठे फटके येत नाहीयेत आणि अशा वेळी जर आपण फलंदाजाला हात खोलण्याचा मोका दिला, फ्री हिट असणार आहे पंच. पंच फ्री हिट आहे का? फ्री हिट आहे. निश्चितच आता मात्र हात खोलण्याचा मौका मिळणार आहे फलंदाज सचिन याला. त्याचा फायदा घेणार का? परंतु वेग पाहायला मिळाला या चेंडूवर. कमबॅक करून दिलाय. लगेचच गोलंदाजाने कमबॅक केलंय. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलकाचा विचार केला तर अगदी 4 या अंकावरती स्थिर आहे. चांगली गोलंदाजी मुक्ते संघाची पाहायला मिळते. पुनर्शा वारंवार त्याच आणि लाईन लेंथवर गोलंदाजी होत असते आणि होताना दिसून येते आपल्याला. चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रत्येक याची. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन होतं. ओळखलं. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय सरळ. मनोज भास्कर तिथे उपस्थित आहे आणि एकच धाव मिळेल या चेंडूवर देखील. मनोज तिथे उपस्थित होता. चांगली फील्ड
पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत गोलंदाज प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुनर्च्या पुढ्यात टाकलाय, कव्हर्सच्या दिशेने खेळायचं होतं, ड्रिल करून दाखवतोय फलंदाज, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर अवघ्या 5 धावा धावफलकावर आहेत. कमालीची गोलंदाजी मुक्पेश संघाकडून. प्रतीक याची एक रायझिंग स्टार म्हणून आपण म्हणू शकतो प्रतीक याला. चांगली लाईन आणि लेंथ त्याच्याकडे, गती देखील आहे, व्हेरिएशन आहे, सुंदर प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय. आणि यष्ट्यांच्या मागे डीके, त्यांची भूमिका खूप महत्वाची प्रतीकच्या गोलंदाजीवर. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच गोलंदाज सुधीर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार. अगदी स्पीडअप करायचंय, लवकर टाइमपास करू नका. उन्हाचा वाढता प्रभाव, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर सामने संपवावे लागतील. अगदी 11-12 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट. सुधीर, चांगला चेंडू, गती परिवर्तन होतं वाटतं या चेंडूवर. वैभव तिथे उपस्थित आहे, पहा फेकी, पहा अचूक फेकी आहे, चांगली फेकी. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावर आहेत. अगदी संत गतीने बोरगाव संघ मात्र फलंदाजी करतोय, पण आता आक्रमण करण्याची गरज आहे. अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूने, शरीराचा वेध घेतलाय, कोणती धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग नैतिकच्या माध्यमातून मागे कव्हर केले त्याने. ते वारंवार निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजूनही हात खोलण्यास कोणताही मी तर म्हणेन चान्स दिला नाहीये बोरगावच्या फलंदाजांना, जेणेकरून मोठे फटके येतील. ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी प्रतीकची. आता मात्र सुधीर त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू मी तर म्हणेन आक्रमण करण्यासारखाच होता, परंतु फलंदाज कुठेतरी चुकी करतो आणि आता क्षेत्ररक्षकाने केलेली चुकीमुळे एक ओव्हरथ्रोची धाव देखील मिळाली. या 2 धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लागल्यात. बॅट इन्व्हॉल्व आहे का? ओके, चांगली गोलंदाजी होते मी तर म्हणेन. 8च धावा धावफलकावर आहेत. बोरगाव संघ तर लांबून आलाय. आक्रमकता दाखवावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल या मैदानावर. खेळपट्टीचा जर विचार केला तर वाऱ्याचा वेग लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण वाऱ्याच्या दिशेने फटके खेळले तर निश्चितच आपल्याला चौकार षटकार मिळू शकतात. आणि तसाच विचार करून आपण कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग मैदानामध्ये करणं खूप आवश्यक आहे. शॉर्ट ऑफ लेंथ पहा, मी म्हटलं होतं वाऱ्याच्या दिशेने फटके खेळले तर निश्चितच मोठे फटके चौकार षटकार येतील. आणि षटकार आलाय. फलंदाज ललितच्या बॅट मधून. आता मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केली की काय बोरगाव संघाने. धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. सुधीर खूप महत्वपूर्ण गोलंदाज आहे मुक्पे संघाचा, आणि त्याच्या विरोधात आक्रमण करायला सुरुवात केले. अजूनही मोठे फटक्यांची गरज आहे बोरगाव संघाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या मैदानामध्ये. पुढचा चेंडू सुधीर, खोलवर टप्प्याचा चेंडू, आक्रमण केले. वैभव उपस्थित आहे आणि हा क्षेत्ररक्षक असा आहे की ज्याच्याकडून चूक होणं अनिवार्य नाहीये. चांगला झेल, अगदी सिंपल झेल पाहायला मिळाला. फलंदाज ललित मात्र पवेलियनच्या दिशेने रवाना होणार. पहिला हादरा बसतोय.
तो म्हणजेच बोरगाव संघाला पहा कमबॅक केलं. लगेचच मी म्हटलं होतं सुधीर खूप महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे मुक्ता संघाकडून. ज्या फलंदाजाने आक्रमण केलं लगेचच त्या फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवला तो म्हणजे गोलंदाज सुधीर याने. ललित मात्र बॅक टू द पवेलियन. ललितची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये गेलाय. राजेश कामाला जाऊ का नको तू काय तू देवा होताच काय एवढा आम्ही केला तेव्हा लय काय केला आम्ही. सुधीर कमबॅक केलंय मागच्याच चेंडूवर. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन फिंगर रोल केलं या चेंडूवर. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक दुसऱ्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलंय 14 या अंकावरती. एक मोठा फटका जरूर आला परंतु लगेचच कमबॅक केलं. परतीचा प्रवास दाखवलाय फलंदाज ललित याला. स्पीडअप करायचं लगेचच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आहेत. अजूनही येणाऱ्या उर्वरित 2 षटकामध्ये कितपत धावा कमवू शकतो बोरगाव संघ. स्वतः आपण एवढ्या लांबून आलात तशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये करणं खूप आवश्यक आहे. कारण मुक्पे संघाचा विचार केला तर तेवढ्याच ताकदीचे फलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत. मनोज असेल, डीके असेल, वैभव असेल, भास्कर असेल, चांगले चांगले मोठे फलंदाज त्यांच्याकडे आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे की 50 ते 60 धावा देखील ते सहजरित्या धावफलकावर लगावू शकतात. आता मात्र स्वतः कर्णधार आलाय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. डीके पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूवर. चेंडू हवेत खूपच उंच आकाशामध्ये उडाला परंतु 2च धावा मिळतील या चेंडूवर. झेलची संधी होती परंतु उलट्या दिशेने धावत असताना झेल घेणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. 2 धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावर आहेत. एक अष्टपैलू खेळाडू डीके मुक्पे संघाकडून पुढे सरसावत चांगला फटका पाहायला मिळाला. मनोज उपस्थित आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केलंय. फेकी थोडीशी खराब निश्चितच आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या त्या चेंडूवर. या 3 धावेच्या मदतीने धावफलक 19 या अंकावरती. चांगली फलंदाजी आता चालू केली मैदानामध्ये. 2 चेंडूंवर 5 धावा खर्च केलाय डीके याने. पुढे टाकलेला आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. अलंग द कार्पेट चालला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. आउटफील्ड खराब आहे परंतु काय जजमेंट आहे बा क्षेत्ररक्षकाचं. सुंदर चेंडूला कॅरी केलंय. लगेचच फेकी केले. चांगली फेकी पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली या चेंडूवर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दीपकच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे अलॉंग द कार्पेटचा फटका होता. तदनंतर चेंडूने अचानकपणे उसळी घेतली परंतु आपली जी नजर आहे ना ती नजर तेज. नजर मात्र त्या चेंडूवरची हळवली नाहीये आणि त्याच कारणामुळे चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालं दीपक याला. अगदी मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्या संघासाठी. मिळेल या चेंडूवर देखील धावफलकाचा विचार केला तर मिळेल या चेंडूवर देखील धावफलकाचा विचार केला. ती संत गतीने धावतो. 21 धावा धावफलकावर आहे. समालोचन कक्षाच्या मागे जी गाडी आहे त्या गाडी मुळे खेळाडूंना त्रास होतोय तर आपण ती प्लीज तिथून हटवायची आहे. खूप सारी जागा आहे पार्किंग साठी. ग्रँड विटारा लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू. समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षक दीपक तिथे आहे. फंबल पाहायला मिळालं होतं परंतु जास्त काही झालं नाही या चेंडूवर. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक 22 या अंकावरती.
फलंदाज खराब चेंडूचा देखील समाचार घेता आला नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 22 या अंकावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु पाहिजे तसा समाचार घेता आला नाहीये. दीपक तिथे उपस्थित आहे. दोन धावा मिळाल्या या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावफलक 24 या अंकावरती. अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. तर आक्रमण करण्याची गरज आहे. एक मोठा फटका आला, षटकार आलाय, तो देखील ललितच्या बॅटमधून आला. तदनंतर कोणत्याही फलंदाजाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाहीये. पुढे टाकला, आता आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाणार. दन 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 सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 30 या अंकावरती. मनोजवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. स्लॉक षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाची ओळख आहे ते षटकाची ओळख मात्र मैदानामध्ये दाखवत आहेत फलंदाज. राजेशच्या बॅट मधून षटकार आलाय. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. अजून 2 तरी मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर निश्चितच ते 2 फटके मोठे येणारच. आणखीन एक षटकार आलाय, तो म्हणजेच राजेशच्या बॅट मधून मनोजवर केलेलं हे आक्रमण मुक्पेश संघासाठी महागडं ठरणार का? कारण बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि धावफलकाचा विचार केला तर तब्बल 36 रन्स. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. आक्रमण करायला सुरुवात केले. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक वैभव उपस्थित आहे परंतु चुकी झाली आहे. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आलेले. षटकारांची हॅट्रिक मात्र हा फलंदाज पूर्ण करतोय. राजेशच्या बॅट मधून आलेला हा 3रा उत्तुंग षटकार. धावफलकाचा विचार केला तर 42 रन्स ऑन बोर्ड. चांगली धावफलक मित्र म्हणणे. आता मनोज महागडा ठरतोय. मुक्पेश संघाकडून 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या मित्रांनो. कुठेतरी वाटलं होतं गोलंदाज हावी झालेत बोरगाव संघावर, परंतु जे शेवटचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, त्याच षटकामध्ये मात्र आक्रमण करण्यास सुरुवात केले. आणि आता मात्र उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, तो म्हणजेच 2. आणि त्या 2 चेंडूंवर किती मोठे फटके येणार. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू. हा देखील चेंडू आक्रमण करण्यासारखाच होता परंतु एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 42 धावसंख्येवर धावफलक. पंच वाईड आहे. अतिरिक्त धाव. 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ आक्रमण केले. अगदी जोरदार फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे परंतु काहीच करू शकला नाही आणि शेवट देखील गोड केलाय.
पहिलं सत्र समाप्त झालंय. 47 धावा धाफळकावर आहेत. 48 धावसंख्येचं आव्हान असणार आहे ते म्हणजे मुक्पे संघासमोर. तर मनोज खूपच महागडा ठरलाय, कारण तब्बल त्यांनी 25 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीवर आणि राजेशच्या बॅटमधून चांगले आपल्याला मोठे फटके मिळाले. सुरुवात देखील अशाच प्रकारची झाली असती तर मित्रमंडळी कुठेतरी 60 ते 70 धावा धाफळकावर असत्या, परंतु देर आहे दुरुस्त आहे. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि त्याच्या मोबदल्यात धाफळक 47 या अंकावरती जाऊन पोहोचले. येणारे 24 चेंडू आणि 48 धावसंख्येचं आव्हान असणारे मुक्पे संघासमोर. चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळणार. SD सराव करून लगेचच चेंडू द्यायचे रिटर्न. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. बोरगाव संघ चांगली धावसंख्या धाफळकावर आहे. 47 धावसंख्या आहे. 48चा पाठलाग करायचा आहे मुक्पे संघाला आणि तो पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडसाखी मैदानामध्ये गेले. डीके आणि त्याच्या समवेत असणारे मनोजने गोलंदाजी खराब केली, परंतु फलंदाजी त्याची पाहण्यासारखी असणार आहे. आक्रमक खेळाडू आहे. दोन्ही देखील तेवढेच ताकदीचे फलंदाज आहेत. बोरगाव संघ जो चेंडू तुम्हाला सरावासाठी दिलेला तो लगेचच बाहेर द्या. अरे
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. अगदी सन्मानजनक धावसंख्या मी तर म्हणणे या खेळपट्टीचा विचार करता धावफळकावर आहे. 47 धावा, 48 ची गरज आहे. वाऱ्याचा वेग पाहायला मिळतो समोरच्या दिशेने, म्हणजे चेंडूला फोर्स करण्याची गरज लागणार नाही. अगदी टायमिंग वर देखील मोठे फटके येतील. ग्रँड विटारा ज्याची आहे 4 व्हीलर ती साईडला घ्यायची आहे लगेचच, कारण खेळाडूंना त्रास होतोय. रिफ्लेक्शन त्यांच्या डोळ्यांवर येत आहे. विनंती आहे ती साईडला घ्यायची आहे लगेचच. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन राईट आर्म ओव्हर द मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी. त्याचा सामना करणार आहे तो म्हणजेच डीकेला या खेळपट्टीचा सराव आहे. नेहमी सरावासाठी या खेळपट्टीवर येत असतो. अनुभव आहे त्याला या खेळपट्टीचा, कशा प्रकारे रंग बदलते, आणि तो अनुभव आपल्याला दाखवावा लागणार आहे मैदानामध्ये. कुठेतरी या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर ही जोडसाखळी मैदानामध्ये उभी राहणे खूप गरजेचं आहे, कारण दोन्ही तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. दोघांकडे तेवढीच क्षमता आहे. चला पंचम सुरू करायचा सामना. स्पीडअप करा लगेचच. अजूनही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 48 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज डीके, नॉन स्ट्राईक एंडला मनोज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. निश्चितच थोडासा रनअप मध्ये चुकी झाली, त्या कारणाने चेंडू मात्र डिलिव्हर केला नाहीये. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. धावांचा श्री गणेश झाल्या अतिरिक्त धावेने. 48 धावसंख्येचं आव्हान समोर असताना अशा प्रकारचे खराब चेंडू कमीत कमी आपल्याला फेकावे लागतील, कारण समोर तेवढ्याच ताकदीचा संघ आणि ताकदीचे फलंदाज उतरलेत, ज्यांना खराब चेंडूचा समाचार घेणं चांगल्या प्रकारे येतं. 2 धावा धावफळकावर. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. 48 धावसंख्येचं आव्हान समोर मोकपे संघासाठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाली. आउटफील्ड थोडीशी खराब, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु चौकार मिळेल या चेंडूवर निश्चितच. पुढ्यात टाकलेला चेंडू, वेग पाहायला मिळालाय चेंडूवर. चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 6 धावा धावफळकावर आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक केलंय. पहिले 2 चेंडू खराब फेकी केली, तदनंतर एक चौकाराचा मार खाल्ला, तदनंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफळक 6 अंकावरती स्थिरावलंय. कमबॅक करतोय गोलंदाज सचिन. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक
लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्वीप केलाय, परंतु आउटफील्ड खराब असल्या कारणामुळे चौकार तर निश्चितच गेलाय आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलक 10 या अंकावरती. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 38 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र स्ट्राइक एंडला फलंदाजी करणार गोलंदाज सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी 9-10 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी शरीराचा वेध घेतलाय, कानावर जाऊन आदळलाय चेंडू. पाणी द्यायचंय का मनोज? ओके. एवढ्या सहजरित्या हार मानणारा नाही हा खेळाडू. पहा, यंगस्टर आहे सागर, गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकी केले. ते मनोज देखील पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय. पुढचा चेंडू सागर टू मनोज. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यष्टीरक्षक चुकी करतोय. मागे देखील चुकी झाली. चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु वाईड +1 अशी धाव या चेंडूवर मिळाली. अशा 2 धावा मिळाल्या. त्याने 2 धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावर. खराब कामगिरी पाहायला मिळते. यष्टीरक्षकाने केलेली चूक, तदनंतर बॅकअप देखील मिळाला नाहीये फर्स्ट स्लिप कडून. चांगला चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची खालची कडा घेतली. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट मित्र म्हणेन. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 30 यार्ड सर्कल मध्ये केल्यात मित्रांनो. अफलातून रनिंग आहे. अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू असताना 2 धावा पूर्ण केल्यात. कमालीची रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाले. या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. चौदा धावा झाल्यात. आता मात्र आक्रमण केलंय. क्षेत्रकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू, षटकार आला. या 6 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती. च्या आधीच्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या ना, तदनंतर आलेला हा षटकार. 15 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. डीकेचा जर विचार केला तर 8 चेंडू फेस केलेत आणि 16 या अंकावरती खेळतोय. त्याला माहिती आहे आपली विकेट खूप महत्वाची आहे आणि तशा प्रकारची कामगिरी तो मैदानामध्ये
खराब चेंडूंचा समाचार घेतोय, चांगल्या चेंडूंना सन्मान देतोय. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मनोज डीकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मनोजने आतापर्यंत फक्त एकच चेंडू फेस केलाय आणि वाट बघतोय कधी माझी वारी येणार. चेंज ऑफ पेस, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चेंडू फिरलाय. एक धाव यशस्वीरित्या फिरणं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. क्या बात आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये मात्र डीकेला मात्र तंबूच्या दिशेने रवाना केलंय. अफलातून डायरेक्ट हिट पाहायला मिळाली. डीकेची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये रवाना झालाय तो म्हणजेच प्रवीण. हा देखील तेवढाच आक्रमक. येणारे 14 चेंडू आणि 27 धावसंख्येचं आव्हान आता समोर असणार आहे. 17 धावेंवर धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो म्हणजे डीके. मस्त प्रवीण. शॉट ऑफ लेंथ, खराब चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. चेंडूला फेकून दिले अगदी 4 धावेंसाठी. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 25 या अंकावरती. थोडासा महागडा ठरतोय तो म्हणजे गोलंदाज सागर. 25 धावा धावफलकावर आहेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. आणखीन एक शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता. उंच भरारी घेतले, क्षेत्ररक्षक जज करतोय. सुंदर झेल टिपलाय. प्रवीणला मात्र परतीचा प्रवास करावा लागणार आहे. मागच्या चेंडूवर आक्रमण, तदनंतर केलेलं गोलंदाजाने कमबॅक. धावफलक 25 या अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या समाप्तीनंतर धावफलक 25 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी एक डावखुरा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये गेलाय. सुधीर युवराज सिंगचा फॅन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे. स्पीडअप करायचंय, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं बोरगाव संघ. अक्षय गायकवाड आपण लक्ष द्यायचं, विलंब करू नका. जर तुम्ही उशीर कराल तर तुम्हाला डान्स करून दाखवावा लागेल आम्हाला लगेचच. पंचांनी लक्ष द्यायचंय, उशीर नका करू, विलंब करू नका. उन्हाचा प्रभाव खूप वाढता आहे.
दोन्ही गायकवाड पंच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. एकीकडे खूपच अनुभव आहे, एकीकडे नव्याने सुरुवात आहे. जर कुठे पंचांची भूमिका पार पाडायची असेल तर निश्चितच संपर्क करा अक्षय गायकवाड. पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी लेग पंच म्हणून अक्षय गायकवाड पाहायला मिळतात. जाऊया मैदानामध्ये येणारे 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. मनोज जो मगापासून नॉन स्ट्रायकर एंडला होता तो आता स्ट्राईक एंडला फलंदाजी. छोटा प्लेन आक्रमण करण्याचा प्रयत्न समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. एक टप्पा अखेर चेंडू कलेक्ट केलाय आणि या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात. गोलंदाज राजेश 2 धावा आल्यात तर 27 धावा दाफळकावर लागल्यात. समीकरण थोडं बदलतंय. 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आक्रमण केलंय परंतु संपर्क झाला नाही. क्षेत्ररक्षक उपस्थित, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झीलबादच्या स्वरूपामध्ये मनोजला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाहीये. मित्रांनो कुठेतरी कामामुळे त्याला देखील सरावाचा वेळ मिळत नाहीये सराव करायला. आता देखील तो मला असं वाटतं रात्री नाईट शिफ्ट करून इथे मैदानामध्ये खेळायला आलाय. आपल्या गावासाठी आलाय आणि गावाच्या नावासाठी आलाय. निश्चितच येणारे 10 चेंडू आणि 21चं समीकरण आहे. मनोजची जागा भरून काढण्यासाठी प्रत्येक नौका फलंदाज मैदानामध्ये गेलाय. आता गोलंदाजाने कमबॅक केलंय. अजूनही 10 चेंडू 21ची गरज आहे. समीकरण व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेत आपण पाहतोय समोर छत्री घेऊन बसलेत आमचे गुड्डूजी जाधव, सुमित जाधव. त्याच्या समवेत आहे सम्यक. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ, कमाल फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार आला. या चौकाराच्या मदतीने दफळक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 31 या अंकावरती. खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. व्हॉलेंटियर्स लगेचच चेंडू पुरवायचा मैदानामध्ये. चांगला फटका होता प्रतीकच्या बॅटमधून आलेला. 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. ज्यावेळी गरज होती त्यावेळी हा फटका आलाय. आता मात्र 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. येणारे उर्वरित चेंडूंमध्ये गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल जर आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये टिकून ठेवायचा असेल तर कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असणार आहे. पुढचा चेंडू आणखीन एक शॉट ऑफ प्लेन, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. झेल तर नाही झाला परंतु चेंडू अडवण्यामध्ये मात्र यश मिळालं आणि एकच धाव मिळाली. या चेंडूवर देखील वारंवार शॉट ऑफ लेनचा वापर होतोय. ज्या चेंडूला क्रिकेटमध्ये थारा नसतो, ज्या चेंडूंवर वारंवार आक्रमण केलं जातं त्याच चेंडूचे वारंवार मैदानामध्ये वापर करतायत गोलंदाज राजेश. दफळकाचा विचार केला तर 32 या अंकावरती अजूनही 8 चेंडू आणि 16ची गरज आहे.
आणखीन एक शॉट ऑफ लेंथ आक्रमण केलं, क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखीन एक फलंदाज बाद. सुधीर डोले बॅक टू द पवेलियन. पहिल्याच चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु तंबूच्या दिशेने रवाना झालाय. आता सुधीरची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज भास्कर मैदानामध्ये चाललाय. धावफलकाचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर आहेत. येणारे 7 चेंडू आणि 16ची गरज आहे. भास्कर 7 चेंडू 16ची गरज आहे. कुठे समीकरण सोपं होत होतं ते थोडंसं कठीण होऊन बसलंय. तरी देखील संभव आहे, असंभव असं क्रिकेटमध्ये काही नाहीये. 7 चेंडू आणि 16ची गरज आहे. गोलंदाजाने कमबॅक केलंय. 2 गडी मात्र बाद केलेत आणि 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. येणारे 7 चेंडू 16ची गरज आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं खूपच गरजेचं असणार आहे मुक्पे संघासाठी. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर पुढच्या षटकामध्ये थोडंसं सोपं होणार आहे मुक्पे संघासाठी. पुढे टाकलाय, निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेटचा. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. फेकी झाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही मिळणार आणि 2च धावेवर समाधान मानावं लागतं आणि 2 धावेच्या मदतीने 34 धावा धावफलकावर. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 14ची गरज आहे मित्रांनो. सामना निश्चितच मला असं वाटत होतं कुठेतरी मुक्पे संघाच्या बाजूने जोपर्यंत डीके मैदानामध्ये होता, मनोज मैदानामध्ये होता. परंतु आता मात्र बोरगाव देखील तेवढ्याच ताकदीने या सामन्यामध्ये आपल्याला दिसून येतोय कारण 6 चेंडू आणि 14ची गरज आहे. स्पीडअप करायचे. पंच लक्ष द्या जरा, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. लगेचच काय जो निर्णय असेल तुमचा घ्या बोरगाव संघ आणि लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ललित अष्टपैलू खेळाडू बोरगाव संघाकडून. येणारे 6 चेंडू 14ची गरज आहे. समीकरण सोपं नाहीये परंतु समीकरण कठीण देखील नाहीये. निश्चितच कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला वॉर्निंग आलेली आहे. यानंतर पॅनलाइज करण्यात येईल. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहात, विलंब करू नका कारण तुमची एक चूक तुमच्या संघाला खूप महागडी ठरू शकते. येणारे 6 चेंडू 14ची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज ललित सामना करणार प्रतीक. पहिला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. येणारे 5 चेंडू 14ची गरज आहे. फिंगर रोल केलेत प्रतीकने. कुठेतरी चेंडू प्रतीकला कुठेतरी चेंडू ओळखता आला नाहीये. येणारे 5 चेंडू आणि 14ची गरज आहे. जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळणार तेवढाच सामना तुमच्यासाठी कठीण होऊन बसणार आहे. आक्रमण करण्याची गरज आहे. लेग साइडच्या दिशेने वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू समोर खेळून काढलाय. बॅक टू द बॉलर
कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु पोचता आला नाहीये. एकच धाव मिळेल या चेंडूवर. भास्करने मात्र प्रतीकला थांबवलंय कारण भास्करकडे देखील तेवढी क्षमता आहे. आता मात्र येणार आहे आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 13ची गरज आहे. जर 2 मोठे फटके आले तर मुख्य संघ आपलं वर्चस्व निर्माण करणार आणि 2 चेंडू जरी डॉट आले तरी बोरगाव संघ देखील आपलं वर्चस्व निर्माण करणार. दोन धावा आल्यात या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 37. 11 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 चेंडू. पुनर्शः आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय परंतु विलंब करू नका. बोरगाव संघ तुम्हाला एक वॉर्निंग मिळालेली आहे त्याच्याकडे लक्ष असू द्या. सामन्यामध्ये चुरस निर्माण पाहायला मिळते. आता 2 चेंडू आणि 10ची गरज आहे. दोन्ही चेंडूंवर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे कारण कंपल्सरी चेसिंग असणार आहे या सामन्यामध्ये देखील. प्रतीक आता स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार. ललित चांगली गोलंदाजी करतोय. अगदी फसव्या प्रकारचे चेंडू हाताळतोय. फिंगर रोल करतोय. चांगला फटका. आता मात्र ओळखलाय चेंडूला. फेकून दिलंय. सीमारेषा पार आलेला हा चौकार. आता मात्र 1 चेंडू आणि 6ची गरज आहे. एक चेंडू 6ची गरज आहे कंपल्सरी. एक चेंडू 6 धावा. मित्रांनो लक्ष असू द्या सामन्याकडे. अगदी स्लोअर चेंडू. कमालीचा गोलंदाज. बोरगाव संघाने मात्र विजय संपादन केले या सामन्यामध्ये. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. ललितने चांगली गोलंदाजी केले. चला यापुढील होणारा सामना